चला तर मित्रांनो, आज पाहत आहोत आपण महाराष्ट्राचे जिल्हे. तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि अशाच प्रकारे आपण वन लाईनर क्वेश्चन घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. हे महत्त्वाचे पोलीस भरतीमध्ये तर खूप महत्त्वाचे क्वेश्चन पडतात, त्यामुळे तुम्ही हे आवर्जून बघावे. तर अशा प्रकारे हे वन लाईनर क्वेश्चन आम्ही चालू करत आहे. तर बघू शकता, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर अमरावती शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे? हे धरण फणसा नदीवर बीड जिल्ह्यामध्ये बसलेले आहे. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ते गवत असे 3 जिल्ह्यामध्ये आढळतात जवळजवळ. एक धुळे, दुसरं नंदुरबार आणि तिसरं जळगाव. अशा 3 जिल्ह्यामध्ये ते गवत आढळले जाते, हे तुम्ही लक्षात ठेवा. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगरमध्ये आहे सध्याला ते जिल्हे, अहमदनगरमध्ये. चोंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? हे जामखेडमध्ये जिल्हा अहिल्यादेवी नगरमध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यातील किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर असे एकूण 12 संघ येतात मतदारसंघ त्यांचे अहमदनगर जिल्ह्याचे. तर दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये आहे स्थित आहे असे आहे? तर ते नागपूर शहरामध्ये आहे दीक्षाभूमी. भंडारा, गोंदिया, हिंगोली, गडचिरोली यापैकी नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही? तर अशा प्रकारे हिंगोली हा जिल्हा नक्षल प्रभावित जिल्हा नाही. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा गडचिरोली आहे. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे. नंतर बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर ते रत्नागिरीमध्ये प्रस्तावित होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता? तर सोलापूर आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगररांग कोणती? तर अंतूर ही डोंगररांग सर्वात उंच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भडक्कल गेट हे कोणी बांधले होते? तर मलिक अंबर यांनी हे गेट बांधलेले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे? तर 9.03 एवढे क्षेत्र आहे त्यांचे. तर अशा प्रकारे पाद्यलय, पाटणादेवी, अजिंठा लेणी यापैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? तर अजिंठा लेणी हे जळगाव जिल्ह्यात नाही. अजिंठा लेणी हे संभाजीनगरला येते. गोवा, हैदराबाद, नागपूर मुंबई यापैकी जळगाव येथून रिकाम्या जागा या ठिकाणी विमानसेवा नाही. तर विमानसेवा नागपूरमध्ये नाही. तर पुढचा क्वेश्चन आहे, वाघूर, तापी, नर्मदा, हिरवा यापैकी जळगाव जिल्ह्यातून कोणती प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे? तर तापी नदी आहे पश्चिम वाहिनी. रिकाम्या जागा या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळावा भरतो. तर त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे. तर दर 12 वर्षाला ते कुंभमेळावा भरत असतो. पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यात आहे. जळगाव जिल्ह्यातील रिकाम्या जागा या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. हे कुठे आहे? तर भुसावळला ते केंद्र आहे. नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला यापैकी महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर पूर्वेकडील सर्वात जिल्हा गडचिरोली आहे.
तर रिकामी जागा नदी जालना शहरातून वाहते. तर कोणती नदी वाहते? तर कुंडलिका नदी जालना शहरातून वाहते. सुरजागड खोदकाम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात खोदकाम आहे. धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र येतात? तर 5 विधानक्षेत्र येतात धुळे जिल्ह्यात. आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोठे? मुंदलवड या ठिकाणी त्यांचे जन्मस्थान आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो? तर ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे आपले आजचे वन लायनर संपलेले आहे. तर आणि पुढचे उद्याचे वन लायनर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलशी संपर्क ठेवा आणि फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून घ्या. तुमच्या मित्रांना पण असे वन लायनरची माहिती द्या आणि तुम्ही असे हे वन लायनर दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजचे हे वन लायनर होते. तर उद्या भेटू दुसऱ्या वन लायनर सोबत. धन्यवाद.